लहानपणापासून ओळखते. मागच्या त्याच्या कविता संग्रहाचं प्रकाशनाला पण आम्ही होतो. तिन्ही प्रकाशन समारंभात मी होते आणि मीराताई पण. तर हा एक खूप हृदय असा कौटुंबिक सोहळा आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी सचिन खडके यांना करते. त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद मॅडम. आज डॉक्टर सदाशिव उर्फ मिलिंद शेंडे यांच्या अंतरंग सावल्याचे या तिसऱ्या कविता संग्रहाच्या प्रकाशनासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, सुप्रसिद्ध गझलकार तथा मराठीतील पहिल्या स्त्री गझलकार म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो आणि त्यासोबतच अमरावती इथे झालेलं जे तिसरं गझल साहित्य संमेलन होतं, त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय संगीताताई जोशी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी रंगत संघ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा अनेक वर्ष ज्यांनी मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह म्हणून काम करत असताना अतिशय दर्जेदार कार्यक्रम यांच्या नेतृत्वात पार पडले. ते वेगवेगळ्या, जसे नाट्य परिषद असेल, असे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या कामाचा गौरव करत असताना बंधुता, मानवता अशा पुरस्कारांनी ज्यांचा गौरव झालेला आहे असे प्रमुख अतिथी आदरणीय प्रमोदजी आडकर सर, ज्यांचा हा तिसरा कविता संग्रह प्रसिद्ध होत आहे, ते कविवर्य सदाशिव उर्फ मिलिंद शेंडे. मिलिंद खरं तर हा ग्रेसांच्या काव्यकुळातला कवी. आमचे मित्र अरुण कठारे म्हणतात की हा, म्हणजे विनोदाने म्हणतात की हा ग्रेसफुल कवी आहे. असा हा ग्रेसफुल कवी ज्याप्रमाणे ग्रेसांच्या प्रमाणाचं मानवी दुःखाचं अपूर्व चित्रण व जड चैतन्याच्या संगमावर तरळणाऱ्या संधी प्रकाशात इंद्रिय गोचर सृष्टी पलीकडील अज्ञाताच्या प्रदेशाच्या लोभस खुणा ज्याप्रमाणे ग्रेसांच्या कविता दाखवतात, त्याचप्रमाणे मिलिंद भाऊंच्या कविता अभ्यासताना आपल्याला लक्षात येतं. असे मिलिंद भाऊ, त्याचप्रमाणे त्यांना सावलीसारखी साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी आमच्या वहिनी मानसीताई, आज खरं तर योगायोग आहे. मिलिंद भाऊने हा खरं तर त्यांना दिलेले वाढदिवसाचं गिफ्टच आहे. आज ताईंचा वाढदिवस मानसीताईंचा, आणि अनेक वर्षांच्या सेवेनंतर या महिन्यातच त्या सेवानिवृत्त पण होत आहेत त्या आदरणीय ताई. आणि मिलिंद भाऊच्या कविता संग्रहावरती अतिशय अभ्यासपूर्ण असं भाष्य ज्या करणार आहे त्या आदरणीय कवयित्री मीराताई शिंदे. या कार्यक्रमासाठी खास परभणीवरून उपस्थित असलेले डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, डॉक्टर नवनाथ सिंगापुरे, श्री शंकरदादा, ज्येष्ठ गझलकार अरुणजी कठारे, सर्व इष्ट मित्र, कुटुंबीय, त्या सर्वांचं मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगानं आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि माझं प्रार्थना मागवतो. धन्यवाद. धन्यवाद सचिनजी. यानंतर आपण मान्यवरांचे सत्कार करत आहोत. मी मीराताई शिंदे यांना विनंती करते की त्यांनी संगीताताई जोशींचा सत्कार.
मानसी शेंडे. मानसी शेंडे. ज्या सुंदर असं प्रबंधन करत आहेत अशा आदरणीय प्रभा सोमवंत मॅडम यांचं स्वागत आदरणीय संगीता मॅडम करत आहेत. वाट पाहत आहोत त्या अंतरंग सावल्यांचे या डॉक्टर सदाशिव शेंडे अंतरंग सावल्यांचे या कविता संग्रहाचं प्रकाशन आदरणीय संगीताताई जोशी यांच्या शुभ हस्ते होत आहे. मानसी अंतरंग सावल्यांचे या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. अतिशय सुंदर असं हे पुस्तक आहे. सकाळ प्रकाशनची सुंदर निर्मिती आहे आणि ह्या पुस्तकाची किंमत 190 आहे, पण आज सवलतीच्या दरात 100 रुपयाला हे आपण विक्रीला ठेवले, तर सगळ्यांनी ह्या पुस्तकाचा लाभ घ्यावा. या पुस्तकाचं प्रकाशन आता शुभ मुहूर्तावर झाले असं मी जाहीर करतो. धन्यवाद. अतिशय सुंदर पुस्तक आहे. ज्येष्ठ कवयित्री आसावरीताई काकडे यांची सुरेख प्रस्तावना या पुस्तकाला आहे. त्यानंतर डॉक्टर सदाशिव उर्फ मिलिंद शेंडे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर सदाशिव शेंडे. नमस्कार, मी डॉक्टर सदाशिव कंसात मिलिंद शेंडे. मी सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज माझ्या तिसऱ्या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आपण इथे सर्वजण जमलो आहोत. सुरुवातीला मानसीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिलाही आधी शुभेच्छा देतो आणि मी माझे मनोगत व्यक्त करतो. अंतरंग सावल्यांचे हा कविता संग्रह सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. पुस्तक प्रकाशित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली तेव्हापासूनच प्रकाशन सोहळा हा 10 डिसेंबर रोजीच करायचा ही भूमिका आधी ठरलेली होती. त्या पाठीमागे महत्त्वाचे कारण म्हणजे एक तर मानसीचा वाढदिवस आणि तिच्या नोकरीच्या धावपळीचा शेवटही याच महिन्यात होणार आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे हे पुस्तक मानसीला अर्पण केलेले आहे. तेव्हा मानसीला पडलेला लक्ष प्रश्न म्हणजे हे पुस्तक मी तिला का अर्पण केले, यावर तिने तिचे विचारही माझ्यापुढे व्यक्त केले, परंतु मी त्याच्यावर अजिबात सहमत नव्हतो. वास्तविकता तिच्या साहित्याचा अजिबात संबंध नाही असंही म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण मॅजेस्टिकच्या साहित्यिक गप्पा असो, दगडूशेठतर्फे आयोजित करण्यात आलेले सांस्कृतिक कार्यक्रम असो, इतकेच नाही तर आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय प्रमोदजी आळकर
यांनी त्यांच्या कार्यक्रमांची सुरुवात शनिवार पेठेतल्या आडकर टेरेस इथूनच केली होती आणि त्याही सगळ्या कार्यक्रमांना मानसी आवर्जून उपस्थित राहिलेली होती, हेही तिनं मला सांगितले होते. 5 डिसेंबरला प्रमोदजींचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम खूपच सुंदर रीतीने साजरा झाला. त्यावेळी प्रमोदजींनी त्यांच्या पत्नी मैथिलीताईंविषयी जे ऋण उद्देश व्यक्त केले होते तोच धागा पकडून मलाही मानसीचे तसेच ऋण व्यक्त करण्यासाठी मी हा संग्रह तिला अर्पण केलेला. कवितेतले माझे गुरु कवी ग्रेस या त्यांच्या संध्याकाळच्या कविता या पुस्तकाने मला कवितेचा खरा सुर्ग बसला. माझी आत्तेबहीण हिमालय तिच्या कवितांचा पहिला वाचकही मीच होतो. माझी पहिली कविता साप्ताहिक स्वराजमध्ये प्रसिद्ध झाली तेव्हा तिला दिलेली शाबासकी आजही लक्षात आहे. कवितेने जीवनाला वेगळे वर्णन दिले. कवितेमुळेच पत्रकारितेचे दालन मला खुले झाले. अगदी विविध प्रदर्शने, छोटे लेख लिहिण्यापासून जी सुरुवात झाली ती पुढे अनेक पत्रकार परिषदा, त्यामुळे पुणे, मुंबई, दिल्लीही जाता आली. त्याही वेगळ्या विश्वाची ओळख झाली. साहित्यात रुची असणारी सगळी साहित्य संमेलने, नाट्य संमेलने याचाही आनंद घेता आला. काव्यशिल्प, काव्य सरोवर, नवोदित मराठी साहित्य संमेलन, त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता सादर करता आल्या. अनेक पारितोषिके मिळाली, पण ग्रेसांच्या कवितांनी झपाट्याने त्यांच्या सर्व पुस्तकांचे जाणीवपूर्वक वाचन केले. नागपुरात कवी ग्रेस आणि सुरेश भट यांची भेट पुढे सहवास वाढतच गेला. सुरेश भटांनी अगदी माझ्या घरी येऊन सुद्धा कवितांची मैत्री रंगवली होती. कवितेमुळेच अनेक मित्रमैत्रिणी मिळाल्या. प्रभाताई, मीराताई, स्वाती सामंत, अरुण कटारे, अरविंद उजगरे या सर्वांची जवळून परिचय आला. कवितेच्या प्रवासात माझी आई सुनंदा हिने सुद्धा मला खूप साथ केली होती. कवितेच्या प्रवासाबरोबर शिक्षणाचा आलेखही उंचावत चालला होता. लग्नानंतर माझे 4 विषयात MA, MPhil आणि PhDचा अभ्यास झाला. या प्रवासात मला मानसीने वेळोवेळी खूप सहकार्य केले होते. मी आणि मानसी आम्ही तिघांनी ग्रेसांच्या घरी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. तो दिवसही आज माझ्या स्मरणात आहे. ग्रेसांनी तेव्हा त्यांच्या फॅमिलीचे सगळे फोटो, त्यांची गुजरातीत अनुवादित झालेली पुस्तके मला दिली आणि त्यांच्या फोटोसोबत 4 ओळीही लिहून दिल्या. त्या ओळी खूप महत्त्वाच्या आहेत. ते म्हणत त्यांनी लिहून दिलेल्या ओळी अशा आहेत: हत्ती गेला तरी अंबारी विकू नका, हत्ती गेला तरी अंबारी विकू नका, पुन्हा दाराशी हत्ती आल्यास अंबारीसाठी बाजार टाकायला. या सगळ्या गोष्टींना उजाळा देत मानसीने तिच्या ऑफिसमधल्या सांगितलेल्या अडीअडचण, MA मराठी अभ्यास करताना आशा आंबेडकर, लीला धरफडे, प्रदीप गर्दे आम्ही केलेल्या चर्चा, शेअर करून घेतलेली कॉफी याची मजा काही वेगळीच होती. ते जे ऋणानुबंध निर्माण झाले ते आजही अगदी मोरपिसाप्रमाणे जपून ठेवलेले आहेत. सौंदर्यशास्त्र शिकवणारे अवा कुलकर्णी यांचा तासाला बसणे म्हणजे एकतर बौद्धिक खाद्याची पर्वणीच असायची. हिंदी विषयातही महाडिक मॅडम, मांडके मॅडम आणि नीला बोरवणकर या गुरुजनांना पण विसरणे अशक्य आहे. वसुधा भंडारे यांचाही मला इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. PhDच्या पहिल्या मुलाखतीपासून ते PhDच्या बाहेरपर्यंत आमचा प्रवास बरोबर होता. विषय एक आमचे मार्गदर्शकही एक, त्यामुळे एकमेकांना सहकार्यामुळे आमची PhD 2 वर्षात पूर्ण करू शकलो. माझ्या PhDच्या भायवाला अरुण कटारे, मीरा शिंदे हे उपस्थित होते. माझ्या पुस्तकासाठी आसावरी काकडे यांनी प्रस्तावासुद्धा अगदी आनंदाने दिली. माननीय संगीता जोशी यांच्याकडे पुस्तक प्रकाशनासंबंधी आम्ही बोलायला गेलो असता त्यांनीसुद्धा इतक्या मनमोकळ्यापणाने मी येईल, मी जरूर येईल असे सांगितले. प्रभाताई, मीराताई आणि प्रमोदजी यांच्याबरोबर असलेले जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी सर्वांनीसुद्धा या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन, पुस्तकाचा परिचय करून दिले आणि प्रमुखपणे या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी आनंदाने स्वीकार केल्या, त्यांनी होकार दिला. खरंच मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझे वडील मिरटीमध्ये होते, त्यामुळे दर 3 वर्षांनी आमची बदली व्हायची. त्यामुळे मला संपूर्ण भारत भ्रमण करण्यास मिळालं. मला आणि मानसीला सुद्धा भटकायची खूप हौस आहे. आम्ही सुट्टीला खूप फिरतो. आज आपल्या इथे शैला बोकी या आमच्या स्त्री आणि सुरेखा दुबे याही उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही खूप भटकंती केलेली आहे. त्यांचा उत्साह तरुणांना लाभेल असाच आहे. ज्याप्रमाणे प्रबोधजी माणसांची श्रीमंती कमावलेली आहे तसाच या शैला बोके यांचाही लोकसंग्रह दांडका या ग्रामोत्सवासाठी तसेच
पुस्तकाच्या सर्व जडणघडणीमध्ये अरुण कटारे यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्याप्रमाणे राहुल, अविनाश इंगुले, जांबुवंत, आशिष, अरविंद उजगरे, चंदापेठेतील प्रतिमुद्राचे मिलिंद बेलसरे आणि जयेश मोहित या सर्वांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मला खूप मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी खास परभणीहून उपस्थित असलेले प्राध्यापक ज्ञानेश्वर चव्हाण, सचिन खडके, शंकर आणि श्री गंगापुरे या सर्व मित्रांचेही मी आभार मानतो. मानावे तेवढे थोडेच आहे. ज्या वाड्यात आमचा PhDचा माझा अभ्यास झाला त्याच वाड्याचे आज विकसन होत आहे. आज आमच्या पुण्याई अपार्टमेंटच्या सर्व सभासदांचा सुद्धा मी खूप आभारी आहे. वास्तविकता या कविता संग्रहात मी माझे मनोगत व्यक्त केले आहे, पण पुस्तकाव्यतिरिक्त जे बोलायचे सांगायचे होते ते मी व्यक्त केले आहे. माझ्या 2 कविता सादर करून मी माझे मनोगत पूर्ण करणार आहे. आपण सर्वजण इथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. काही चूक झाली असल्यास मोठ्या मनाने क्षमा करा. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून पुन्हा एकदा मानसीला शुभेच्छा देतो आणि तिला पडलेल्या यक्ष प्रश्नांचे उत्तरही तिला लवकरात लवकर मिळावे अशी देवाजवळ प्रार्थना करतो. कवी गिरीश हे माझे गुरु, त्यांचीच एक स्वरचित त्यांचीच कविता त्याला मी स्वरबद्ध केली. ती कविता आधी वाचतो आणि नंतर माझी एक कविता वाचून मी माझं मनोगत पूर्ण. राशी मी आवडतेच पसारा, पडतीशी टेकून ढगा गायना बघते चारा. तू थांब मुलादा राशी मी आवडतेच पसारा, पडतीशी टेकून ढगा गायना बघते चारा. सोचित जरी वलेसे आभाळ निळे अविनाशी, सोचित जरी वलेसे आभाळ निळे अविनाशी. लिंबाची एक डहाळी तू थांब तिथे घरट्याशी, अडगळीच्या खोलीमध्ये अंधार भरून मी येते. अडगळीच्या खोलीमध्ये अंधार भरून मी येते. तो बरी चंदटायाशी तू जडवा पुढे पाहते. या घरात माझ्या वाचून पडवीत लंगडा घोडा, या घरात माझ्या वाचून पडवीत लंगडा घोडा. आपुले हृदय वाजावे आत साहस गोवेरा. स्तन उन्नत टिचली कलिका मन उजाड आतून आतून. स्तन उन्नत टिचली कलिका मन उजाड आतून आतून. हा घोडा घेतो आहे आयार तशी कुरवाळी. राहिले अजूनी माझे परतीचे 2 शहारे, राहिले अजूनी माझे परतीचे 2 शहारे. ताटात वाढून येते आंधळ्या दिपीचे तारे. तू थांब मुलादा राशी मी आवडतेच पसारा, पडतीशी टेकून ढगा गायना बघते चारा. या पुस्तकातलीच एक रचना मी सादर करतोय. फारसे बोलणे हा माझा स्वभाव नाही, फारसे बोलणे हा माझा स्वभाव नाही. समजून घेणे हे तुला कधी जमलेच नाही. फारसे बोलणे हा माझा स्वभाव नाही, समजून घेणे हे तुला कधी जमलेच नाही. तरीही समोरासमोर आपण दोघेही उभे, तरीही समोरासमोर आपण दोघेही उभे. हात हातात घेणे कुणाला कळलेच नाही. फारसे बोलणे हा माझा स्वभाव नाही. आताशा आताशा तूही मला भेटतोस पत्रात, आताशा तूही मला भेटतोस पत्रात. पण पाहिजे तो मजकूर मला मिळालाच नाही. फारसे बोलणे हा माझा स्वभाव नाही. खाणाखुणात
करून शेवटी डोळेही झाले बोलके, खाणा खुणा करून शेवटी डोळेही झाले बोलके, नेमके शब्दात मानणे हे तुला कधी जमलेच नाही, फारसे बोलणे हा माझा स्वभाव नाही. मुक्काम एक तरीही भेट आपली होत नाही, मुक्काम एक तरीही भेट आपली होत नाही, समोरासमोर पसार होते गाडी आपली, मुक्काम एक तरीही भेट आपली होत नाही. आकाशात स्पर्शही बोलून जाते मौनात काही, आकाशात स्पर्शही बोलून जाते मौनात काही, कधीची सुरुवात करणे हे तुला कधी जमलेच नाही, फारसे बोलणे हा माझा स्वभाव नाही. थोरवी दोघांचीही शेवटी आपापल्या जाती, थोरवी दोघांचीही शेवटी आपापल्या जाती, तू वाचले पटांना पण वाचला ग्रेस नाही, फारसे बोलणे हा माझा स्वभाव नाही, समजून गेले हे तुला कधी जमलेच. धन्यवाद. सुंदर मनोगत आणि कविता. मला मिलिंदची आणि माझी भेट आठवली. त्याची अतिशय सुंदर कविता मला खूप आवडते. तू थांब मुला दाराशी मी आवरतेच पसारा. तर मला मिलिंदची पहिली भेट आठवली आहे. एक आपल्याकडे पुण्यात जादूगार होत्या अर्चना कुलकर्णी, तर त्यांनी मिलिंदची आणि माझी ओळख करून दिली. मिलिंद लहान होता तेव्हा, MA करत होता, विद्यार्थीच होता आणि त्या जादूगार बाईंबरोबर आम्ही कविता वाचायला जायचो कुठे कुठे. तर एक दिवस काय झालं, मी त्यांचा फोन आला की आपल्याला आता कविता वाचायला जायचं आहे. तर मी म्हटलं नाही आज माझी बाई आलेली नाही आणि मला घरात खूप कामं आहेत. तर त्या आल्या माझ्याकडे मिलिंदला घेऊन आणि त्या एक बाई घेऊन आल्या त्या भांडी घासायला. अशा खूप मजेशीर अशा आठवणी आहेत मिलिंदच्या. आणि आम्ही जिथे जिथे कविता वाचायला गेलो, प्रतिबिंबमध्ये वाचल्या. नंतर मिलिंदनी स्वतःची अनुबंध नावाची संस्था सुरू केली होती, त्यातर्फेही खूप कार्यक्रम झाले. संदीप खरे वगैरे पण होता अनुबंधच्या एका कार्यक्रमात, वंदना जोशींनी हे केलं होतं, सूत्रसंचालन केलं होतं. अशा सगळ्या आठवणी आता दाखवून येत आहेत. आज मानसीचा वाढदिवस आहे आणि डॉक्टर वसुंधरा नेने यांनी एक शुभेच्छा पत्र तिच्या षष्ठती मध्ये प्रवेश करते त्यानिमित्त एक शुभेच्छा पत्र लिहिलं आहे. त्या पत्राचं वाचन त्यांची कन्या उत्कर्षा करते. मी उत्कर्षाला विनंती करते की तिने त्या पत्राचं वाचन करावं. उत्कर्षा. गेली 50 वर्ष पुण्यात आहे, त्यामुळे घुसण्याची सवय आहे मला. व्यासपीठावरील सगळ्यांना अभिवादन आणि उपस्थितांना नमस्कार. मिलिंद शेंद्रे आणि माझी ओळख गेल्या 10 वर्षापासूनची आहे. आता त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये उल्लेख केला. PhDच्या इंटरव्ह्यूपासून आम्ही एकत्र आहोत आणि हे ऋणानुबंध आमचे चांगले जुळले गेलेले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिलिंदची लेखणी अशी चालती राहावी आणि मानसीला निवृत्तीनंतरचं आयुष्य चांगलं लाभावं, दोघांनी उर्वरित जे छंद पुरे करावेत अशा आशयाचे एक पत्र लिहिलेलं आहे, ते तिला अर्पण करते. आणि मला बोलताना थोडा दम लागतो म्हणून माझी मुलगी उत्कर्षा त्याचं वाचन करेल. धन्यवाद. माझं वाचन करते आहे. सौ मानसी शेंडे आज वयाची 60 वर्ष पूर्ण करीत आहे. मनोमन अभिष्टचिंतन, अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आज आयुर्मान वाढलेले आहे, त्यामुळे 60 वर्षे म्हणजे मध्यम वय. मात्र अनुभवांच्या दृष्टीने मोठा संचय असलेले हे जीवन. व्यक्ती शालेय महाविद्यालयीन शिक्षणानंतर समाजाच्या विस्तृत प्रांगणात जाते आणि या ठिकाणी नोकरी, मैत्र, स्नेही, परिचित यांच्याबरोबरच विविध समाज माध्यमे यांच्याद्वारे बिनबिंदीच्या शाळेत शिकते व त्यांचे प्रमाणपत्र म्हणजे अनुभव ज्येष्ठता, वयोज्येष्ठता. पूर्वाश्रमीच्या कल्पना भाटे वयाच्या 15व्या वर्षापासून अंकलेखन, अध्ययन व अध्यापन अशा दुहेरी सुरुवात करून तुम्ही अनंत कष्टांचा पाया रचून त्यावर पदवी प्राप्त केली आणि त्याच्याच आधारे गेली 40 वर्षे बँकेत नोकरी केली. बँकेच्या विविध शाखा आणि जबाबदारीची पदे सांभाळून अतिशय साधी राहणी, नम्रता, उत्तम विचारसरणी याद्वारे कार्यालयात वेगळे स्थान निर्माण केले. प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करताना आणि करण्यासाठी ते कोवळे वय तुम्हाला पुढील
उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवणारे ठरले असेच म्हणावेसे वाटते. याच दरम्यान गेली 26-27 वर्षे वैवाहिक जीवनात श्री मिलिंद तथा सदाशिव शेंडे यांची मिळालेली भक्कम आणि मोलाची साथ, दोघांमधील बॉन्डिंग, परस्पर समन्वय आणि सामंजस्य या बाबी प्रेम आणि विश्वास वाढवणाऱ्या ठरल्या. वाचनाची आवड, आपल्या अनुभवातून गप्पांची बैठक रंगवणे या आवडत्या छंदांबरोबर दोघांनी केलेले भरपूर पर्यटन, मनोरंजन तुम्हा उभयतांना पौष्टिक खाद्य देणारे ठरले. पर्यटन छोटे व मोठे त्यातून मिळणारा आनंद परिपक्व करीत गेले. धार्मिक स्थळांना भेटी देऊन तिथली महती जाणून घेताना आपल्या कुलपरंपरेनुसार तुम्ही करीत असलेली पूजा अर्चा ही मनःशांतीसाठी मर्यादित ठेवली. देव, दैव आणि ज्योतिष यावरील विश्वासापेक्षा आपली प्रामाणिक कर्मे यावरच तुमच्या कामकाजाची बैठक आहे. त्यामुळे समर्थांच्या शब्दात यत्न तो देव जाणावा ही उक्ती सार्थ ठरली. श्री मिलिंद यांच्या पत्रकारितेच्या व्यवसायाबरोबरच संशोधनपर अभ्यास आणि साहित्य क्षेत्रातील त्यांचा कविमनाचा बिंब आज 3ऱ्या कविता संग्रहाच्या निमित्ताने आपल्या लक्षात येतो. आणि या लेखनासाठी व त्यांच्या डॉक्टरेट ही पदवी संपादनासाठी तुमचा असलेला भक्कम पाठिंबा अतिशय कौतुकास्पद आणि अभिनंदनीय असा आहे. आज 60 वर्ष पूर्ण होताना सेवानिवृत्ती होते आहे. नवीन जीवनाची सुरुवात होते आहे. अजूनही खूप करण्यासारखे आहे. शिक्षणाला वयाचे बंधन नसते व ते निरंतर चालू असते. त्यामुळे मागे वळून बघताना जे राहिले आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये अनेक छंदांचा समावेश होऊ शकतो. परस्परांचे सहजीवन, त्याला असणारी विश्वासाची झालर, भक्कम आधाराची खात्री या त्रयींवर तुम्हा उभयतांना खूप खूप शुभेच्छा. उदंड आयुष्याचे मानकरी होताना निरामयता, समाधानी आणि आनंदी जीवनासाठी देखील शुभेच्छा. 60 हा फक्त बँकेच्या हिशोबानुसारचा आकडा आहे. अजून पुष्कळ पायऱ्या यशस्वी रीतीने चढायच्या आहेत. प्रत्येक व्यक्ती ही मोठ्या लेखनाचा विषय असल्याने एवढ्या मोठ्या शब्दात लेखाजोखा घेणे म्हणजे अगदी सूक्ष्म स्वरूपच जमत आहे. मात्र सूक्ष्मतेतूनच समृद्धीकडे वाटचाल होत असते. तशीच आपली उभयतांची व्हावी आणि याच सुंदर भावनांच्या या क्षणी पत्र लिहा. शुभ शुभ खूप शुभेच्छा. आणि जीवेत शरदा शतम, पश्येम शरदा शतम, शतम जीवो शरद वर्धमानः शुभम भव. डॉक्टर मसुदा नेहमी. नेहमी भंडारे यांनी अतिशय सुंदर असं शुभेच्छा पत्र मानसीला दिलेलं आहे. मानसी, तुला परत एकदा हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. आणि यानंतर ज्येष्ठ कवयित्री मीराताई शिंदे ज्या काव्यशिल्पाच्या अध्यक्ष होत्या आणि त्यांना रंगत संगत प्रतिष्ठानचा आदर्श आई हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांची आभाळ मोकळी हा कविता संग्रह प्रकाशित आहे. अनेक वर्ष सातत्याने विविध कवी संमेलनात त्यांचा सहभाग असतो. ज्येष्ठ कवयित्री मीरा शिंदे या आता डॉक्टर सदाशिव शेंडे यांच्या पुस्तकावर बोलणार आहेत. मीराताई. नमस्कार. आजचा हा अतिशय शुभयोग आहे मिलींच्या आणि मानसीच्या जीवनातला. एका अशा टप्प्यावर मानसी आज उभी आहे की जे राहिलेलं आहे ते आता पुढे करायचं आहे हा एक सतत विचार मनात घेऊन ते पुढचं आयुष्य अगदी सुखासमाधानाने जगणार आहे. आणि राहिलेल्या सगळ्या इच्छा तिच्या पूर्ण होणार आहे कारण तिच्या पाठीवर मिलींचा हात आहे. हे जोडपं अतिशय आनंददायी आहे. स्वतः आनंद घेणारं आणि दुसऱ्यांना आनंद देणारं. तर मानसीला शुभेच्छा देण्यासाठी मी 1-5 मिनटं मानसीला इथे बोलवते आणि त्याचबरोबर तिच्या पाठीवर भक्कमपणे हात ठेवणारा मिलिंद यालाही 2 मिनटं इथे मी बोलवते. एक मायेचं पांघरूण त्यांच्या खांद्यावर घालावं एवढीच एक इच्छा. मॅडम बुके आज मिलींच्या या
कविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे हे संगीताताईंनी जाहीर केलंच आहे. त्याच्या प्रत्येक कविता संग्रहाच्या प्रकाशनाला मी आणि प्रभा मी कायमच आहोत. मोठ्या बहिणीप्रमाणे तो मला मानतो आणि हा मान देत असताना त्याचं मोठेपण आणि लहानपण दोन्ही मी मनापासून जपायचा प्रयत्न करते आणि ते आज ताकदीत चालू आहे. ते पुढे असंच चालू राहील ही ईश्वराजवळ प्रार्थना करते. खरं म्हणजे या पुस्तकासंबंधी बोलायचं तर बोलण्यापेक्षा तुम्ही पुस्तक विकत घेऊन वाचलं तर तुम्ही जास्त त्याच्या जवळ जाल. त्याची कविता तुम्ही जास्त अंतरंगातून समजून घ्याल आणि मग या अंतरंगातल्या सावल्या तुमच्याबरोबरच वाटचाल करू लागतील एवढा विश्वास मात्र मी इथे देते तुम्हा सगळ्यांना. सर्वप्रथम मिलिंद सदाशिव हे नाव जरी त्यांनी घेतलं असतं तरी आम्ही मिलिंद या नावाने त्याला हाक मारतो, त्यामुळे तोंडात पटकन मिलिंद हेच नाव येतं. मिलिंदीच्या प्रकाशित अनुबंध क्षितिजाचे आणि विहंगाचेचा परखोज या 2 काव्यसंग्रहानंतर अंतरंग सावल्यांचे या सगळ्या प्रकाशनातर्फे प्रकाशित होत असलेल्या 3ऱ्या कविता संग्रहाचं मनपूर्वक स्वागत करताना मला अतिशय आनंद होतोय. त्याचा कविता प्रवास अगदी जवळून सुरुवातीपासूनच मी पाहिला आहे. 4 विषयात MA आणि समाजशास्त्र विषयात PhD संपादित केलेल्या या कवी मनाचा एक वेगळा ठसा त्याच्या कवितेवर उमटलेला दिसून येतो. अतिशय अर्थगर्भित कविता वाचताना त्याच्या निगर्भी व्यक्तिमत्वाचा अधिकाधिक व दाट परिचय होत जातो. त्याच्या कवितेत सहजता हा गुण प्रकर्षाने जाणवतो. अंतरंग सावल्यांचे कविता संग्रह वाचत असताना या कवितांमध्ये सकारात्मकतेचा, ऊर्जेचा, चैतन्याचा धागा कायम सळसळत असताना जाणवतो आणि म्हणूनच स्वतःचा हे आतून बाहेरून शोध घेणारी ही कविता या हृदयीचे त्या हृदयी असा आनंद देऊन जाते. एखाद्या कवितेचा जन्म कसा होतो खरोखरच सांगणं कठीण आहे. कविता कितीही वेळेवर तयार झाली असे म्हणत असताना एक गोष्ट मात्र कबूल करायला पाहिजे की तिचे बीज मनात फार पूर्वी रुजलेले असते. प्रतिभा, प्रतीक, घटना, काव्यातल्या व्यक्तिरेखा लहानपणापासूनच अंतरंगात दडून बसलेल्या असतात. पृथ्वीच्या पोटात आत असलेला लावारस पोटातच नांदत असतो आणि प्रसंगानं संधी मिळाली तो कवच फाडून बाहेर येतो. अगदी तसंच कवितेचंही आहे. अंतरंगात दडून बसलेल्या भावभावना शब्दरूप घेऊन बाहेर पडतात. सागरात उंच झेपावणारी लाट सागराच्या किती खोलातून आली आहे हे आपण सांगू शकत नाही. तसेच कवितेचेही असते. एखादी कविता नेमकी कधी, कशी, कुठे रुजली हे सांगणंही तेवढंच कठीण आहे. पण भाषा हे अभिव्यक्तीचं साधन असल्यामुळे भाषा ही साहित्यासाठी अडसर ठरू शकत नाही आणि उलट मराठी भाषा, मराठी कविता आमचा अभिमान आहे. याच्यात कुणाचंही दुमत असू शकत नाही. मराठी या काव्यविश्वाने मराठी मनाचे भावविश्व घडवण्याचं काम भव्याहतपणे केलं आहे आणि सामाजिक परिणामांचे ते कारण आहे. म्हणूनच कवितेतून मराठी भाषा ओठातून ओठावर यायला हवी हे मात्र नक्की. आणि अशाच प्रकारचा प्रयत्न अंतरंग सावल्यांचे या कवितांमध्ये मला बघायला मिळाला. माणसामाणसांमध्ये हरवत चाललेला संवाद, हरवलेल्या संवेदना, मूल्यांचा पोचणारा ऱ्हास अशा वातावरणाचा वेध ही कविता समर्थपणे घेते. अनेक कवडशांनी बनलेला हा एक कोलाज आहे अशी प्रचिती ही कविता वाचताना नक्कीच येते. खूपशा कवितांमधनं गूढगम्य अशा गोष्टींचा उल्लेख करताना ग्रेसची आठवण प्रकर्षाने होत जाते. कदाचित कवीच्या मनात गुरुप्रतिमा असणारे, गुरु समान असणारे कवी ग्रेस आदरणीय स्थान असल्याचा
हा परिणाम असू शकतो. म्हणून मी केव्हाही निवेदन करत असेल एखाद्या कवी संमेलनात, तर मी नेहमी मिलिंदला कविता वाचताना बोलवताना नेहमी म्हणायची की आता आपल्यापुढे एक ग्रेसफुल कवी येतोय. वर्तमानातील जगण्याचे अनेक प्रश्न त्याच्या कवितेत उभे राहतात. अर्थात कविता संग्रह वाचताना माझ्या मनात आलेल्या भावनाच मी इथे तुमच्यासमोर मांडतीये. कविता क्षेत्रात आपली स्वतःची अशी एक वाट शोधणारा, संवाद साधणारा, मनाचा ठाव घेणारा, आत्मभान जपताना सामाजिकतेचाही विचार करणारा हा कवी मनाचे हळवेपणही जपताना दिसतो. आई हे दैवत असणारा डॉक्टर सदाशिव अतिशय हळूवार, भाऊक मनाचा आणि संवेदनशील कवी आहे हे त्याच्या कवितेतून नक्कीच अधोरेखित केले जातं. मला ही खूप महत्त्वाची बाब वाटते. त्याच्या कविता वाचतानाही थेट हृदयापर्यंत जाऊन पोचते. हे या कवितेचं आणि या कवीचं यश आहे असं मी म्हणते. काहीशी गूढगम्य असलेली कविता तिच्या अंगभूत लयीनं थेट आतपर्यंत पोचते. हा अनुभव कविता वाचताना येतो. तो अनुभव जरूर आपण घ्या. तुम्हालाही हा अनुभव नक्कीच येईल. वेगळ्या वाटेने जाणारी, स्वतंत्र शैली, नाद, लय, शब्दकळा असलेली ही कविता वाचताना एक वेगळाच आनंद देऊन जाते. अनेक विषयांवर असलेल्या त्याच्या कविता त्याचे व्यक्तिमत्व जणू प्रतिबिंबित करतात असेही वाटून जाते. कदाचित शांत, सुस्वभावी असे व्यक्तिमत्व लाभलेल्या त्याच्या ठायी असलेल्या गुणांचाही हा परिणाम असू शकतो. कविता ही आतून बाहेर येते. मुळात कवितेची हीच खासियत आहे. म्हणून कवीने कवितेत व्यक्त केलेली भावना त्या वेळची त्याची सच्ची भावना असते. ही वाचणाऱ्याला नक्कीच आनंद देऊन जाते एवढे मात्र खरे. मनातील विचार परखडपणे व्यक्त करते. हेच त्याच्या कवितेचं एक वेगळेपण आहे, वैशिष्ट्यही आहे. कविता स्वतः जगते. तीही तिचा व्यक्त झालेल्या शब्दातून. कविता स्वतः जगते ती तिच्या स्वतःच्या व्यक्त झालेल्या शब्दातून आणि जगायला शिकवते ते मिळालेल्या अनुभूतीतून. माणूस माणसाशी जोडत कविता साकारत जातो व विश्वबंधुत्वाचं नातं निर्माण करतो. या आणि अशाच भावनेतून त्यांनी स्वतःची अनुबंध नावाची संस्था कवितेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी स्थापन केली आणि अनेक काव्यविषयक दर्जेदार कार्यक्रमही या व्यासपीठावरनं सादर केले. यातूनच कवी ग्रेस आणि गझल सम्राट सुरेश भट यांच्यातील जवळी त्याला अधिकाधिक उजळीत गेली. असा त्याच्या वाटेवरचा हा प्रवास त्याची कविता प्रकाशित करीत गेला, अगदी लख करीत गेला हे जाणवल्याशिवाय राहत नाही. अंतरंग सावऱ्यांचे या कविता संग्रहात एकूण 100 कविता समाविष्ट केलेल्या आहेत. त्याचा हा कवितांचा प्रवास अखंडपणे सुरू राहणारच आहे. ही साधना आहे, ती अव्याहतपणे चालू असणारच आहे. चिंतनाची टूक असणाऱ्या या कविता वाचताना आपण वाचक विचार प्रवृत्त होत जाणार आहोत यात शंका नाही. विचारांची समृद्धता वाढविणाऱ्या या कवीच्या हातून अशीच नानाविध विषयांचा समृद्ध कानोसा घेणाऱ्या कविता शब्दबद्ध होत जावो ही मनापासून शुभेच्छा. नानाविध विषय वेगवेगळ्या शैलीतून मांडताना जाणीवांच्या व संवेदनांचा अर्थपूर्ण व्याप सांभाळीत अशा अर्थपूर्ण आशयघन कविता डॉक्टर सदाशिव यांच्या हातून लिहिल्या जाव्यात अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि अनेक शुभाशीर्वादही देते. रसिकांना, वाचकांना या कविता नक्की आनंद देतील व प्रगल्भ करतील अशी ग्वाहीही देते. या प्रवासात सौ मानसीचे डॉक्टर सदाशिवच्या पाठी खंबीरपणे उभे राहणे मला निश्चितच अभिमानास्पद वाटते. एकमेकांना साथ देत या दोघांचा सहजीवनाचा प्रवास कवितेच्या वाटेवरही बहरत राहो. या समंजस प्रवासासाठी तो सुरळीत राहावा यासाठी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळीतून जो भाव प्रकट करतात तो या दोघांच्याही बाबतीत तंतोतंत लागू पडतो. ते म्हणतात, इमारत बनायला वेळ लागत नाही, इमारत बनायला
वेळ लागत नाही, घर बनायला वेळ लागतो. घर बनायला वेळ लागतो. घरासाठी 2 जीवांचा खरा मेळ लागतो. घरासाठी 2 जीवांचा खरा मेळ लागतो. असा समंजस्य मेळ त्यांना आयुष्यभर लाभो या सदिशेचं अनेक आशीर्वाद देत मी इथेच थांबते. धन्यवाद. खूप सुंदर मीराताईंचं भाषण अतिशय म्हणजे आणि त्यांनी मानसी आणि सदाशिव शेंडे यांना खूप छान आशीर्वाद पण दिले आणि पुस्तकाविषयीही त्यांनी खूप सुंदर आपलं भाषण केलेलं आहे. धन्यवाद मीराताई. 87-88 साली जसा मिलिंद भेटला तसाच एक तरुण मित्र 1991 साली भेटला. त्याचं असं झालं की स्नेहसदनमध्ये एक कार्यक्रम होता, त्याला आम्ही गेलो होतो आणि तिथे विजय तरवडे हे लेखक माझ्याबरोबर होते आणि ते मला म्हणाले की तो गोऱ्या घाऱ्या डोळ्याचा मुलगा कोण आहे. तर मला माहीत होतं की आडकर टेरेसवर कार्यक्रम सुरू झालेले आहेत आणि तिथे खूप चांगल्या मैफली होत आहेत, कवितेचे कार्यक्रम, मुलाखती वगैरे. तर मी विजय तरवडेंना म्हटलं की ते रंगत संगतचे प्रमोद आडकर आहेत. तर असे ते आमचे तरुण मित्र, कुरळ्या केसाचे आदित्य पांचोली, आम्हाला त्या दिवशी आमचा परिचय झाला प्रत्यक्ष आणि त्या दिवसापासून आम्ही रंगत संगत बरोबर आहोत. असे अतिउत्साही ॲडव्होकेट प्रमोद आडकर, त्यांनी नुकतीच 60 पूर्ण केलेली आहे त्यांनी सुद्धा. तर त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रंगत संगतचे संस्थापक, अध्यक्ष, हजारो कवींना व्यासपीठ दिलेलं आहे आणि अनेक लोकांचे सत्कार, गुणग्राही आहेत ते. सगळ्या सामाजिक कार्य करणाऱ्या कवींचे, सगळ्यांचे त्राते म्हणूया आपण, असे प्रमोद आडकर आहेत. खरं तर मी ना मोबाईलमध्ये सविस्तर संगीताबाईंचा आणि प्रमोदचा परिचय लिहिलेला होता, पण माझा मोबाईलच घरी राहिला, त्यामुळे मला आत्ता जे सुचेल ते मी बोलेन. तर असे प्रमोद आडकर, ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. प्रमोद आडकर. मान्यवर, सुप्रसिद्ध गझलकार माननीय संगीताबाई जोशी यांनी उत्तम पुस्तक परिचय करून दिला. ती माझी जुनी मैत्रीण मीरा शेंडे. आम्ही कोणाला आहो जाऊन म्हणत नाही बरं का, म्हणजे असं कोणाला वाटेल की अरे हा काय आगाव माणूस आहे. तसंच माझी जुनी मैत्रीण, कारण 91पासून 90पासून यांची माझी मैत्री आहे, जी उत्तम सूत्रसंचालक आहे, उत्तम कवयित्री आहे, लेखिका आहे. आमच्या रंगत संगतची एक संचालिका आहे प्रभा सोनावणे, कवी मिलिंद शेंडे, आणि आज इथं सभागृहामध्ये प्रसिद्ध गझलकार आमचे प्रमोद खराडे बसलेले आहेत, भाऊसाहेब पाटणकर पुरस्कार विजेते. दुसरे आवर्जून नाव घ्यायलाच पाहिजे, कारण हल्लीच्या काळामध्ये कोणी कोणाला 10 रुपये सुद्धा काढून देत नाही. या काळामध्ये पेन्शनमधले पैसे खर्च करून पुस्तकं वाटणारा असा एक अवलिया माणूस उभारा सुलाके, असे एक सुलाके ज्यांचा माझा परिचय पण गेले 30 वर्षाचा आहे. बसा उपस्थित मान्यवर, आज या कविता संग्रहाच्या निमित्ताने आपण भेटलेलो आहोत. मिलिंदच्या स्वभावाबद्दल बोलल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. 1496 कार्यक्रम मी पुण्यात केले 32 वर्षामध्ये. 1496 8 ते 10 हजार पेक्षा जास्त कवी माझ्या व्यासपीठावर येऊन गेलेले आहेत. संदीप खरे ज्यांचा उल्लेख झाला त्यांनी पहिली कविता माझ्या व्यासपीठावर मांडली. सलीम कुलकर्णीचा पहिला कार्यक्रम माझ्याकडे झाला आहे आणि बंडा जोशींचाही पहिला कार्यक्रम माझ्याकडे झालेला आहे. अनेक कवी बघितले, पण एखादा पुरस्कार किंवा 10-20 कविता आपल्याला आल्या
की असे ताठ्यात चालायला लागतात की जसं काही मी कोण आहे, काही काही ओळख देईन असे होतात, काही काही म्हणजे कोण आहे हा आलेला आहे. हे मी आपल्याला का सांगतोय, मी सगळं बघितलेले बघतोय. पण ह्या सगळ्या वातावरणामध्ये काही बोटावर मोजण्या इतकी चांगली माणसं, चांगले कवी समाजात आहेत आणि त्यापैकी अत्यंत वरच्या स्तरावर मिलिंद शेंदेचं नाव जातं ते मी आवर्जून सांगू इच्छितो. आणि अनेक वेळेला माझ्याकडं सहभाग घेतलेला आहे. तोच नम्रपणा, तोच शांतपणा, ते चेहऱ्यावरचे शांतपणाचे भाव हे आपण सगळेजण वाचू शकतो असा मिलिंद शेंदे. अर्पण पत्रिकेमध्ये त्यांनी आपल्या पत्नींना अर्पण केलेले पुस्तक हे साहजिकच हे केलंच पाहिजे. आणि सगळे उपद्व्याप आम्ही करत असतो, त्याला पत्नीची साथ नसेल तरी आम्ही काहीही करू शकत नाही. मी परवाच्या भाषणात म्हणलो तसं तुमची साथ आहे म्हणून हा आहे. त्यामुळे तुम्हाला 100पैकी थोडेसे जास्त मार्क लागतात. तसंच आज प्रस्तावना आसावरी काकड्यांची प्रस्तावना आहे. तसंच प्रभा सोनवणेने लिहिलंय, मीराने लिहिलंय, कटाऱ्यांनी लिहिलंय. आसावरी काकडेंनी हा कविता संग्रह बारीकपणाने वाचला असणार. आणि आसावरी काकडेंनी काय म्हणले बघा मिलिंदबद्दल, कवितेची लय पकडण्यासाठी ठराविक अक्षरसंख्या, त्यांचा ठराविक अनुक्रम आणि ठराविक मात्रा यांचे नियम पाळावे लागतात. दीर्घ रियाजाखेरीज हे जमण्यासारखं नसतं. लयीची उपजत जाण असेल तर कवितेत सहजता येते, अन्यथा बरीच कसरत करावी लागते. ती करताना कधी आशे निसटतो तर कधी लय चुकते. डॉक्टर सदाशिव शेंडे यांनी या दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे. या आसावरी काकडे म्हणतायत हे लक्षात घ्या. ज्येष्ठ कवयित्री प्रभा सोनवणे, त्याच्यानंतर मीरा शिंदे यांनी आता मीराताईंचं चांगलं बोललेलंच आहेत त्या. आणि मुख्य म्हणजे मिलिंदचं जे मनोगत आहे त्या मनोगतात त्यांनी सगळ्यांना क्रेडिट दिलेलं आहे. कोणाची नावं वगळलेली नाही आहेत त्यांनी. मग ते पूर्वीचे अरविंद भुजबळ असो, उजगरे असो, शिवाजी पाटील असो, दादा लोणकर असो किंवा अनेक अनेक अनेक, प्रत्येकाला त्याचं क्रेडिट त्यांनी त्याच्या मनोगतात दिलेलं आहे. कोणाचं नाव राहिलंय असं नाही. काही मंडळी सगळं क्रेडिट स्वतःच खाऊन जातात, यांचं तसं नाही आहे. आज जरा थोडं स्पष्ट बोलणार आहे, कारण आता 1496 प्रोग्राम्स आय हॅव डन, आय हॅव नथिंग टू लूज. पण आज चांगलं काय वाईट काय हे जर सांगितलं नाही तर कळणार कसं. आज हा चांगला माणूस इतका चांगल्या कविता लिहितोय, उच्च शिक्षित आहे, MA मराठी, हिंदी, समाजशास्त्र, इंग्रजी, MPhil समाजशास्त्र, PhD समाजशास्त्र, उच्च शिक्षित असा कवी आहे, सहृदयी आहे, पाय जमिनीवर आहे. त्याच्याबद्दल सांगायलाच पाहिजे. आज हे पुस्तक मी पूर्ण वाचलं, 2 वेळेला 3 वेळेला वाचलं, कारण यांनी मला पुस्तक बरंच अगोदर दिलं. ते सुद्धा देताना मी कुठे काय कुठे वगैरे हे सगळं व्यवस्थित करून पुस्तक माझ्यापर्यंत, पत्रिका माझ्यापर्यंत व्यवस्थित वेळेत पोचवली. त्यामुळं याच्यामध्ये याची पंक्च्युअलिटी, परफेक्टनेस पण दिसतो. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आज या कविता संग्रह वाचला, त्याच्यामधल्या कविता अतिशय मनाला भावल्या. मीरा शिंदेंनी सांगितल्याप्रमाणे मी प्रत्येकाला असं म्हणेन की आपण जरूर हा कविता संग्रह विकत घ्या आणि काही विकत घेऊन आपल्या मित्रांना वाटा. कारण मी माझ्या कार्यक्रमामध्ये फक्त कविता संग्रह किंवा पुस्तकच भेट देतो. पुस्तक भेट देण्याची सवय आपण लावली पाहिजे. ती मी गेले जवळजवळ 12-15 वर्ष लावलेली आहे आणि मी तेच करत आलो. या कवितांमध्ये बघा, ध्यास कविता, आयुष्य कविता, सगळ्या कविता उत्तम आहेत. मी काही कोट करणार आहे आणि काही तुमच्यासमोर वाचून दाखवणार. ध्यास म्हणा किंवा नदी किनारा म्हणा, आणि महत्वाची कविता म्हणजे अंधार.
या अंधार कवितेने मला मिलिंद अंतर्मुख केलं. ही अंधार कविता ही तुमच्या समोर मी ठेवतो. बघा, आजची परिस्थिती ही प्रत्येकाच्या आयुष्यातली कविता आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. अंधार इथं तर क्षणाक्षणाला प्रत्येक मनावर बलात्कार होत असतात, कधी जाणीवपूर्वक तर कधी जाणीव विरहित. आपल्या मनाची समजूत घालून नेटानं पुढं पाऊल टाकणारे आपण आतल्या आत किती जखमी होत असतो. या रक्ताचे महापूर तर वाहत असतात, पण शिंतोडा एकही दिसत नाही. कुठंतरी एखादा चित्रपट पाहताना पोटभर रडून घेतलं की तेवढाच मोकळा होणारा कोण मारा. ही घालमेल प्रत्येक क्षणाची आहे, पण न्याय मिळेल या आशेवर पुन्हा दिवस उजाडत असतो आणि लावलेल्या मेणबत्त्यांचा अंधार मात्र सगळीकडं पसरत असतो. काय आशय बघा, किती खोल आशय आहे. सुंदर कविता मिळेल, सुंदर कविता याचे. आणि ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने येत असते. मग तो माणूस कितीही मोठा असला तरी प्रत्येकाला कोणतरी बॉस असतो. प्लीज डोंट फॉरगेट, कोणाला तरी बॉस असतो, आम्हालाही असतो. and we are advocates. When we go in front of judge, he is our boss. त्यामुळे कुठंतरी काहीतरी प्रत्येकाला हा प्रसंग सहन करावा लागतो की जो मिलिंदने अतिशय वेगळ्या तऱ्हेने मांडलाय, प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा क्षण मांडलाय. हॅट्स ऑफ हिम. त्याच्यानंतर बघा, बाबांबद्दल त्यांनी कविता लिहिली मिलिंदने. माझे बाबा फार अशी काय म्हणतात त्याला, नदी अशी वाहते, छान अशी सरळ वाहते, जी तरल सुंदर कविता आहे. म्हणजे पहिल्या 4 ओळी बघा, उन्हाळ्यात आठवणीने मात्र कलिंगड आणून सर्व संपूर्ण कुटुंबाला गारवा आणि गोडवा देणारे माझे बाबा आजही माझ्या स्मरणात आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. काय सुरुवात, सुंदर सुरुवात, सुंदर सुरुवात. आणि पूर्ण वाचत नाही कविता. आणि मध्ये निरोप घेताना, आई राहतं घर आणि एकही पैशाचे कर्ज न ठेवता त्यांनी घेतलेला माझा निरोप. बघा, म्हणजे त्यांनी जे काही आपल्या मनात आहे, जे काही घडलेलं आहे, ते अतिशय सुरेख तऱ्हेने या कागदावर उमटवलेले आहे. माझ्या बाबांनंतर अजून मी 1-2 कविता कोट करीन. ते म्हणजे जखमा. जखमा आजच्या परिस्थितीवर ही कविता आहे की बघा तुम्ही, एका सहीने कितीतरी संदर्भ बदलून जातात. वाड्याचं ओनरशिप होतं, कुणाकुणाचे हक्क डावलले जातात, फक्त एका सहीनेच हक्क गाजवणाऱ्यांचे साम्राज्य निर्माण होते. आता इमारतीचं डांडवलंय, पण नात्यांचा ओलावा नाही. खोल्या आहेत, भरपूर खोल्या आहेत, पण माणसं नाही. घराचे दरवाजे कायम बंद आणि संशयाने झाकलेल्या खिडक्या नाही. आठवणीचे टप्पे खाणारा चेंडू तर रस्त्यावर फेकला गेलाय. जशी घरातील आडगळ वाटणारी माणसं फक्त एकाच सहीने केलेली किमया. घरं बदलली, माणसं बदलली, हक्क बदललं, मनही बदलली. आता कागद कोरे, मनेही कोरी, सुगंधी जखमांच्या आठवणी उरी. क्लासिक, क्लासिक. काय कविता आहे, अर्थ अप्रतिम. काळ ही एक शेवटची कविता कोट करणार आहे आणि 2-3 मिनिटात मी थांबणार आहे. काळ कविता बघा. अपघात होतो कसा जीवनात, कधी कधी आयुष्य संपून जाते समजून घेण्याआधी. काय म्हणजे प्रश्नांची सारी वादळे मागेच जाती, किंकाळी घेऊन जेव्हा उत्तरे किनारी येती. पुढची कविता पुस्तक विकत घ्या आणि वाचा. मिलिंद शेंडेंनी
काय म्हणावं, लिहित राहावं. कवितेबद्दल थोडंसं बोलायचं म्हणजे कविता फक्त शब्द असत नाही, कविता फक्त शब्द असत नाही. हे मला कधी सुचलं, माझी नाक थोडीशी रडत होती आणि तिच्या गालावर असे उघड आले, तेव्हा मला सुचलं आणि मी लिहिलं. कविता फक्त शब्द असत नाही तर त्या ओल्या गालावरची आसवे पुसणारे हात पण होतात. कधी तलवार तर कधी मित्रत्वाचा हात देऊन पाठीवर तुझ्या थापही मारतात. कविता नव्या ओळी, कविता नव्या ओळी, नवे शब्द, हे नवी सृष्टी निर्माण करणारे परमेश्वरच असतात. कविता लेखन आयुष्याला भिडणं असतं. कविता असो लेखन असो आयुष्याला भिडणं असतं, कारण जगणं आणि कविता वेगळं असूच शकत नाही. कविता सारांश, शांत सुस्वभावी बुद्धिमान असा हा कवी आहे. सर्व कविता सर्व विषय सहज हाताळलेले आहेत. हृदयाला भिडणाऱ्या कविता आहेत. मिलिंद, तुझ्याकडं नुसत्या कवितेने तर सर्व साहित्य लिहिण्याची ताकद आहे. त्यामुळे तू आता दीर्घ कादंबरी, कथा या वेगळ्या वेगळ्या वाङ्मय प्रचाराला हात घालावास असं मी तुला या समारंभात तुम्हाला बोलवलं, समोरून सुचवीन. आणि काय मी थोडंफार बोललो ते आपण शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले सर्वांचे, व्यासपीठावरील सर्वांचे आभार व्यक्त करतो. मिलिंदला आभारभर शुभेच्छा देतो. मानसीला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. नक्की अतिशय सुंदर बोलले नेहमीप्रमाणे आणि सादरीकरणही खूप सुंदर केलं डॉक्टर सदाशिव शेंडेंच्या कवितांचं. त्यांची स्वतःचीही कविता जी नातीच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्यांना कविता सुचली, ती अतिशय सुंदर होती. धन्यवाद प्रमोद. यानंतर ज्येष्ठ गझलकारा, गझल क्षेत्रातलं अतिशय मोठं नाव आहे संगीता जोशी. त्यांचे अनेक गझल संग्रह, कविता संग्रह प्रकाशित आहेत. मी फार मोठी यादी त्यांच्या पुस्तकांची तयार म्हणजे लिहिलेली होती, पण आता माझ्या हातात काहीच नाही आहे. पण संगीताताईंना सुद्धा मी गेली अनेक वर्षे ओळखते. गोव्याच्या गझलसागरच्या संमेलनात आम्ही एका रूममध्ये होतो. घनश्याम धेंडे अध्यक्ष होते, प्रमोद खराडे होते तिथे. आणि प्रमोद खराडे यांना सुद्धा मी सतत 15-16 वर्षाचा असल्यापासून ओळखते. पहिली प्रमोद खराडेंची मोगऱ्याची गझल फार सुंदर होती आणि ती क्षितिजच्या व्यासपीठावर त्यांनी सादर केली होती. तर उदयोन्मुख असल्यापासून ते प्रतिथयश गझलकार हा प्रमोद खराडेंचा प्रवास सुद्धा मी पाहिलेला आहे. या ठिकाणी श्रीनिवास काकडे पण येऊन गेले, त्यांनाही अनेक वर्ष ओळखते. तर आपण संगीताताईंचं भाषण ऐकायला उत्सुक आहोत. संगीताताई तिथे तिथे सर्व रसिक श्रोते हो, नमस्कार. जवळ घ्या, जवळ घ्या, जवळ घ्या. सर्व रसिक श्रोत्यांना, कविता प्रेमींना माझा नमस्कार. आणि माझ्या बरोबर इथे व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांना मी वंदन करून माझं छोटंसं भाषण सुरू करते. आज या प्रकाशनाच्या निमित्ताने माझ्या हस्ते ते व्हावं या इच्छेने मिलिंद शेंडे जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मला प्रथमच जाणवलं की त्यांचा स्वभाव इतका नम्र होता, इतके विनयशील. आणि त्याआधी माझी त्यांची भेट नव्हती कधी झाली. त्या पहिल्या 1-2 भेटीतच मी त्यांच्या स्वभावाने प्रभावित झाले आणि त्यांना सांगितलं की मी येईन आणि मला बोलवलं. याच्याबद्दल मी आधीच त्यांचे आभार मानते. त्यांच्या
कवितेबद्दल आत्ता मीरा शिंदेने इतकं ॲप्रोप्रिएट ॲप्रिसिएशन आपल्या पुढे सादर केलं की मी वेगळं काय करू असं मला प्रश्न पडला आहे. पण मला जाणवलेल्या 1-2 गोष्टी मी सांगते. आपल्याकडे कवितेच्या संदर्भात सुद्धा काही परंपरा आहेत. म्हणजे आपण म्हणतो की केशवसूत हे युगप्रवर्तक कवी होते, कारण त्यांनी आधी संत पंत कवींची कविता ही पुढे नेली आणि समाजाभिमुख केली आणि तिचा एक आंतरप्रवाह केशवसूतांनी सुरू केला. त्याच्यानंतर आपण म्हणजे भारत आंबे बालकवी वगैरे त्यांच्या पंथातलेच होते. त्यानंतर आले ते बासी मर्ढेकर आणि मर्ढेकरांनी एक नवीन प्रतिमांचं जणू काय ही म्हणली कोलाज, तसं वेगळ्या प्रतिमांचं कोलाज बासी मर्ढेकरांनी सुरू केलं. आणि त्यानंतर आले म्हणजे मधले सगळेच मी उच्चारत नाही आहेत, पण त्यानंतर जे एकदम वेगळे कवी आले ते म्हणजे ग्रेस. तर ग्रेस कवींचा वारसा घेऊन जी आज मिलिंद शेंडे हे पुढे चालले आहेत. मला तरी दुसरे कोणी कवी आता या क्षेत्रात आढळत नाही आहेत की जे ग्रेसची परंपरा चालवतात. ग्रेस अतिशय गूढरम्य आणि शब्दकळा त्यांची अत्यंत प्रभावी अशी होती. अनेक क्षेत्रामध्ये आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं ते, पण त्यांच्या कवितांचा बाजच काही निराळा होता. तो निराळा बाज आपल्याला मिलिंद शेंडेच्या कवितांमध्ये वाचायला मिळतो आणि एक आनंद होतो. त्या कविता वाचताना आसावरी म्हणली आहे तसं एकदा वाचून संपली की आपल्याला थांबवत नाही, आपण ती परत कविता वाचतो दुसऱ्यांदा, कारण आपल्याला काही गोष्टी न कळलेल्या राहिल्यात असं वाटतं. हे कवितेचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या. ती सगळीच्या सगळी उलगडून फूल उमलतं आणि त्याच्या पाकळ्या गळायला लागतात. त्या अवस्थेतलं आपल्याला बरं वाटत नाही, कळीच बरी वाटते. त्याच्या आतला सुगंध सौंदर्य हे कळी रूपातच असतं. तशी त्यांची कळी रूपातली कविता ही आपल्या पुढे आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचली की वाटतं की नाही पुन्हा एकदा वाचूया, यात आणखीही काही अर्थ असेल. अशा प्रकारे आपण त्या कविता परत परत वाचतो. हे त्या कवितांचं एक यशच आहे, कारण नाहीतर कवितांकडे दुर्लक्षच करणारे लोक जास्त असतात, अगदी रसिक सुद्धा. तर मला अशा कविता त्या ज्या वाटल्या गूढरम्य, त्या गूढरम्य कवितांमधल्या काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवते. बाबा ही कविता किंवा जखमा ही कविता या माझ्या लिस्टमध्ये होत्या, त्या आत्ताच वाचल्या त्यांनी. प्रमोद आडकरांनी आत्ताच वाचल्या आहेत, त्यामुळे मी परत त्याचं रिपिटिशन करत नाही. पण माझ्या आवडलेल्या काही ओळी आणि अशा 2-2च ओळी मी पिकअप केल्या आहेत की सबंध कविता इथे वाचणं शक्य नाही प्रत्येक. की पावले गतीच्या शोधात विसरून जग सारे, आपापले घर उन्हाचे का शोधिती बिचारी. पावले गतीच्या शोधात विसरून जग सारे, आपापले घर उन्हाचे का शोधती बिचारी. नंतर दुसरं मला आवडलेलं की विणताना शेल्यावरती राम रहीम कबीर दोहे. विणताना शेल्यावरती राम रहीम कबीर दोहे, तीच पावले पुन्हा घराला पाहून कसे उंबरे जागती. तीच पावले पुन्हा घराला पाहून कसे उंबरे जागती. नंतर त्यांची प्रतिमांची निवड किती छान आहे बघा. ही नाव कागदी कोरी, ही नाव कागदी कोरी घेऊनच जाती लाटा, जपणाऱ्या आयुष्याच्या
समजून घेऊया वाटा. अशा सुंदर प्रतिमा वापरून त्यांनी मला सांगायलाच पाहिजे त्यांच्या प्रतिमा. दरी काजवे किंवा काळोखाणी काजवे, नंतर दोहे लक्ष्मण आणि अश्वत्थामा हे पुराणातले दाखले, नंतर उंबरा, आरसा, कागदी नाव, कोरा कागद आणि सावली हे त्यांचे अत्यंत आवडत्या अशा प्रतिमा आहेत. मला इथे वाटतं की जसं वासी मर्ढेकरांच्या प्रतिमा वेगळ्या होत्या तशाच या प्रतिमा आहेत आणि अर्थातच त्या ग्रेस कवींची जुळणाऱ्या अशा आहेत. त्यातनं आणखीन सांगावंसं वाटतं की आपल्याला ही कविता समजावी म्हणून पुन्हा पुन्हा आपण वाचतो तरी ती आपल्याला पूर्ण समजते का? मला असं वाटतं की त्यांचं कौशल्य आहे की त्याच्यामध्ये आणखी काहीतरी लपलेलं राहतं. या सगळ्या ह्याच्यात मला एक गाणं आठवतं. एक गाणं एका सिनेमातलं आहे हिंदी आणि मला त्याचं नाव मात्र आता आठवत नाही आहे. मी बराच सकाळपासून प्रयत्न केला पण नाही सापडलं. आणि ते गाणं असं आहे की नायिका ही पडद्याच्या आड उभी आहे आणि नायक समोर कुठेतरी बसलेला आहे आणि ती नायिका पडद्याच्या आड एकच दिवा ऑन करते. तिची आकृती आपल्याला फक्त दिसते आणि ती आत नृत्य करीत असते आणि प्रणय इशारे त्या नायकाला करत असते. तर तशी ही कविता एखाद्या पडद्याच्या आड असून तिचा फक्त एक कमनीय अवतार आपल्याला दिसतो, तिचा एक सुंदर देह आपल्याला दिसतो, त्याच्याबद्दल आकर्षण वाटतं, पण ती पूर्ण आपल्यासमोर येत नाही. ती तिथेच उभं राहून नृत्य करते, मात्र आपल्याला तिने आकर्षित केलेलं असतं. हे आकर्षण हे मला यांच्या कवितेबद्दल वाटलं. अनेक कविता मला अशा सांगता येतील. अच्छा, पण तो झिरझिरीत असा पडदा सुंदर आणि ती नायिका नाचते. मला ह्या कविता वाचताना अक्षरशः ती आठवण झाली की असं इतकं सुंदर असं दृश्य माझ्या डोळ्यापुढे उभं राहिलं आणि म्हणजे असं वाटतं आपल्याला की खूप आकर्षित करणारी गोष्ट. एखादी समजा दिव्यांची माळ असेल, आरास केलेली असते आणि त्या दिव्याच्या माळेतले दिवे आलटून पालटून रंगीत असतात आणि वेगवेगळ्या रंगाचे ते टिमटिमत असतात आणि लागत असतात, आपण पाहत असतो आणि आपल्याला कळत नाही की आता हिरवा येणार का पिवळा येणार, निळा येणार, असे क्रमाने रंग ते येत असतात. ठराविक क्रमही नसतो आणि त्यातनं आपण आकर्षित होऊन नुसतं त्याच्याकडे स्तिमित होऊन अचंबित होऊन बघत राहतो. तशी ही कविता आहे. अत्यंत सुंदर, विलोभनीय अशी कविता आणि त्यातल्या काही वेळा 2-2 ओळी इतक्या सुंदर असतात पण मागचं पुढचं आपल्याला त्याच्याशी जोडता येईलच असं नाही, कारण कदाचित आपली त्यातली आकलनशक्ती कमी पडत असेल, असं काहीतरी होतं. तेव्हा या अशा कवितांचं सृजन मिलिंद शेंडे यांनी अतिशय प्रभावीपणे केलं आहे आणि ग्रेसचा वारसा ते सांगतायत तो अगदी बरोबरच आहे. मला खात्री आहे की याच्यानंतरही ते इतके सुंदर कविता लिहितील आणि मी अजून आणलं होतं ते सावली कुठे कुठे आहे, त्या सावलीचं पण सांगायचं मला होतं की सावलीभोवती त्यांनी किती शब्दकळा आणि किती कल्पना मांडल्या आहेत की सोडून या गेली दूर पुरातली नाव, ओळखीच्या सावलीचे आठवते गाव. पाझरलेल्या किती सावल्या, किती उन्हाची राणे, पुन्हा लावणी घोर जीवाला पिकली सारी पाने. नंतर किती दिमाखाने नेला मेणा सावलीचा दिने, किती दिमाखाने नेला मेणा सावलीचा दिने, कासावीस जीवासाठी होते गोंधलेले जिणे, होते गोंधलेले जिणे. हे आईच्या संदर्भात
ते म्हणतात. आणि अर्थातच आई आणि बाबांची सुद्धा कविता, आईच्या 2-3 कविता आहेत. अशा सुंदर कविता त्यांनी सृजित केलेल्या आहेत. मला त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करावंसं वाटतं. नंतर ते शब्दप्रेमी आहेत हे मला त्यांच्या अंतरंग सावल्यांचे याच्यावरून किंवा बिनबर्फाचं बिन काचेचा बर्फ आणि क्षितिजाचं काय अनुबंध क्षितिजाचे, या सगळ्या नावांवरनंच ग्रेसचीच आठवण होते परत. जसं पहिलं पुस्तक संध्याकाळच्या कविता किंवा चंद्रमाधवीचे प्रदेश नुसतं शीर्षक वाचलं की आपण उचलतो, तसंच हे आहे. त्यांना शब्दांविषयी प्रेम आहे आणि खरोखरच त्यांचा शब्दसंग्रह सुद्धा खूप मोठा आहे. मला मिलिंद शेंडेंचं अभिनंदन करायचं आहे आणि मानसीताईंचंही वाढदिवसाबद्दल अभिनंदन करायचं आहे. मला इथे बोलवलं आणि मला हा सन्मान दिला हे मी माझं भाग्य समजते आणि प्रमोद आडकरांनाही मी धन्यवाद देते. मीरा शिंदे, प्रभा सोनवणे, माझ्या दोघीही मैत्रिणीत अनेक वर्षापासून आम्ही एकत्र आहोत. या सगळ्यांचेही मी आभार मानते आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देऊन शेवटपर्यंत थांबलात, भाषण ऐकलं त्याबद्दल धन्यवाद देऊन थांबते. अतिशय विद्वत्तापूर्ण आणि खणखणीत असं भाषण, त्यांचं भाषण ही एक सुंदर कविताच होती. आणि संगीताताई एक शिक्षिका होत्या, तर तो सगळा शिक्षिका असण्याचा व्यक्तिमत्वावरचा म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व आणि भाषण हेही ग्रेसफुल होतं असं मी म्हणेन. आणि संगीताताई ह्या आमच्या सगळ्यांच्या आवडत्या गझलकारा आहेतच आणि या असलेले सगळेच मित्र आहेत. गेली अनेक वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो. खूप सुंदर सगळ्यांची भाषणं झाली आणि यांनी मला असं सांगितलं होतं की त्यांना मिलिंद शेंडे आणि मानसीचा सत्कार करायचा आहे. तर त्यांनी अरुण कटारेंनी तो सत्कार करावा आणि नंतर आभार प्रदर्शन करावं. अरुण कटारे, आपण आधी सत्काराचा कार्यक्रम आपण उठून घेऊया आणि मग शुभेच्छांचा कार्यक्रम करूया. मी हे करतो. अरुण कटारे यांना मी बोलावतो. अरुण कटारे यांनी अविनाश शिंगोले यांनी अरुण कटारेंचा सत्कार केला आहे. कार्यक्रम. आता यानंतर अरुण कटारे आभार प्रदर्शन करतील. त्याअगोदर ते मानसी शेंडेला शुभेच्छा देऊ इच्छितात. हॅपी बर्थडे.
अरुण 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 साहेब थांब ना बस. त्यानंतर डॉक्टर तुमच्या सगळ्यांसाठी माझ्या 4 ओळी. आलात पाऊस होऊन भिजली काळीच भुई, आलात पाऊस होऊन भिजली काळीच भुई, मंतरलेल्या क्षणांच्या झाल्या जाई जुई, मंतरलेल्या क्षणांच्या झाल्या जाई जुई. हर्षा शहा खूप वर्षांनी पाहते तुम्हाला. छान वाटतंय तुम्हाला पाहून. आपण सगळेजण आले, आपल्या सगळ्यांचे आभार. आणि नंतर एक आपल्यानंतर अरुण कटारे आभार प्रदर्शन करणार आहे. येतोय थोडा वेळ आहे आपल्याकडे, तर आपण संगीताताईंची. आज मिलिंदांनी मानसीच्या आयुष्यातला हिरवा क्षण आहे आणि असे हिरवे क्षण गोळा करून गेलेली ही एक माझी हिरवी कविता त्यांच्यासाठी. असेही येता दिवस कधी कधी सारे कसे होत जाते हिरवे हिरवे, असेही येता दिवस कधी कधी सारे कसे होत जाते हिरवे हिरवे, सुस्तावलेल्या चित्रामध्ये भरून रंग उडत राहतात हिरवे रावे. आकाशातील निलवट पक्षी घेऊन येतात बेभान हिरवळ, आकाशातील निलवट पक्षी घेऊन येतात बेभान हिरवळ, वसुंधरा ही होत जाते सोन पिवळी, झटकून मनाची राखडी मरगळ. ताजा तजेंदा हिरवेपणा लगडत जातो तना मनाला, ताजा तजेंदा हिरवेपणा लगडत जातो तना मनाला, पोपटी राघू थोपटीत राहतो उफाळलेल्या शृंगार क्षणांना. भरभरून घेताना हिरवे श्वास, भरभरून घेताना हिरवे श्वास, हृदयही होत जाते हिरवेगार, कुणीतरी एक नाम छेडीत जातो हिरव्या मनाची हिरवी तार, हिरव्या मनाची हिरवी तार. धन्यवाद. माझी एक कविता म्हणजे गझल सादर करण्यापूर्वी मी आठवण सांगते. आणि मग ती कविता माझ्याजवळ आत्ता आहे, म्हणून माझी ती 30 वर्षापूर्वीची कविता मी इथे सादर करते. श्रीयुत करेकर आपल्यासाठी ही कविता आहे, कारण मी पहिल्यांदा साहित्य परिषदेत एका कवी संमेलनात येऊन ही सादर केली आणि तुम्ही कार्यक्रम संपल्यानंतर मला भेटलात आणि मला सांगितलं की खूप सुंदर गझल लिहिली आहे तुम्ही. हे पहिलं तुमचं मला आलेलं ॲप्रिसिएशन ते मला आठवतं आहे आणि त्याच्या निमित्त मी तीच कविता सादर करते. ही स्त्रीवादी कविता आहे. एकटी स्त्री आजला रस्त्यात आली, एकटी स्त्री आजला रस्त्यात आली, काकणे केलीत काळाच्या हवाली. काकणे म्हणजे बांगड्या. काकणे केलीत काळाच्या हवाली, ठेवूनी आपापली बाजूस दुःखे, ठेवूनी आपापली बाजूस दुःखे, घेतल्या हातात साऱ्यांनी मशाली, घेतल्या हातात साऱ्यांनी मशाली. आज आकाशा जरा सांभाळ तूही, आज आकाशा जरा सांभाळ तूही, तारकांच्या वेगळ्या या हालचाली. आणि शेवटी असं सुद्धा म्हटलंय की न्यायदेवी ही सुद्धा एक स्त्री आहे, तर तिला विनंती केली की न्यायदेवी आंधळी राहू नको तू, आज तुझ्या डोळसपणाची वेळ आली, ही तुझ्या
डोळसपणाची वेळ आली. आणि शेवटचा शेर की हा कसा अंधारही ग्रासील आम्हा स्त्रियांना, हा कसा अंधारही ग्रासील आम्हा, रेखलेले सूर्य आम्ही आज भाळी. हे कुंकू नाहीये तर रेखलेले सूर्य आम्ही आज भाळी. तेव्हा ही गझल मुद्दाम सादर केली तुमच्यासाठी. आपण केक कापतोय आणि त्या संदर्भात हर्षा शहांना काही ऐकवायचं आहे आणि त्यानंतर 2 ओळी त्या ताई पण होणार आहेत. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए. तुम जियो हजारों साल है मेरी ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू मानसी, हैप्पी बर्थडे टू यू. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. हैप्पी बर्थडे टू मानसी. आपण सर्व आवर्जून हजर राहिलात याबद्दल आणि आभार मानतो. आणि कार्यक्रम संपला. धन्यवाद.